आपा, आप? शहजादी, आप? जी। आप इतनी दूर दक्कन कैसे आ गए? भाईजान, मेहनत शाका और बस आपको मिलने की चाह। मिलने की चाह या मारने की? भाईजान, आप ये कैसी बात कर रहे हैं? इन हाथों ने छोटे अकबर को झूला झुलाया है। अम्मी जान का जब इंतकाल हुआ तब आप 1 महीने के थे, लेकिन हमने दिन रात एक की है। आपको कैसे कैसे दूध पिलाया, आपके लिए लोरियां गाई, अपने हाथों से निवाला खिलाया। ये हाथ आपको मारने के लिए नहीं उठेंगे। आप देखो, जब तक हमें जान है, इन हाथों में ताकत है। ये हाथ सिर्फ आपकी दुआओं के लिए उठेंगे। फिर भी आपा, आपसे मिलने के लिए, आपसे बात करने के लिए हमारे पास और कोई जरिया नहीं था। लौटकर अब्बू जान से क्या कहेंगी आप? ये तो आप पर, आपकी सोच पर तय होगा। मतलब हमने हमारे खत में लिखा था। क्या लिखा था? यही कि हमें अपने अब्बू जान और भाई जान को साथ में देखना है। यह मुमकिन नहीं है आपा। मुमकिन है, लेकिन एक शर्त पर। कौन सी शर्त? आपको स्वराज को हासिल करना होगा। मुगल सल्तनत में स्वराज को शामिल करना होगा। उस संभा को पकड़कर अब्बू जान के सामने पेश करना होगा। अब्बू जान आपके 1 नहीं 100 गुना माफ कर देंगे। आपा, लेकिन शहनशाह, 2 शाही मोहतरम आपस में बात कर रहे हैं, ख्याल रखा जाए। इस दरमियान सुलूक सजावार नहीं है राणा जी। कसूर माफ हो। तो हम कह रहे थे, आपको संभा को आलमगीर के सामने पेश करना होगा। इसके लिए आपको क्या चाहिए? घोड़े, तोपे, हम सब कुछ देंगे आपके खातिर। बस संभा को हरा दो और अब्बू जान को जीत लो। देवा, समजा अकबराला मुबलक सैन्य मिळालं, मिळणार, मुबलक खजिना मिळाला, त्यो बी मिळणार, तोफा दारुगोळा मिळाला, तोफा निघाल्यात, बोला पुढं. नाही एवढं सगळं मिळाल्यानंतर तरी अकबर शंभूराजेंच्या समोर उभा राहील ना? अहो राहणार. ऐकलं का? सांगायच्या नंतर पण तसनी. तुम्हाला अकबराबद्दल काही माहितीच नाहीये, म्हणून तुम्ही असं बोलता आहात. तो अत्यंत लढवय्या आहे, शूर धीट आहे. अहो म्या बघितलंय ना, सौता औरंगजेबानं त्याला युद्धशस्त्राचं धड दिल्या. ती राज्यकारभार कसा चालवावा ते शिकवले. या शिवाय तो धाडसी आहे. आणि मला सांगा, औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करायची म्हणजे काय साधी गोष्ट आहे? ती त्याने केली. बापावर धावून गेला. कविताही करतो ना? होय तर. मी ऐकले तर अकबराची कविता. यो म्हणतो, पाणीदार तलवारीचा जो चुंबन घेऊ शकतो, हाताळू शकतो, त्याला भाग्यवधू माळ घालत्या. वा वा, उत्तमच आहे कविता. केवळ कविता नाही, तर शौर्याने मुसमुसणारे शब्द आहेत. पंत, देवा तुम्हाला अकबराबद्दल खात्री आहे ना? हो हो, हमखास. मग देवा, आम्ही तुमच्या पाठीशी पहिल्यापासूनच आहोत आणि आताही आहोत. काय आवजी? हो, आम्ही बरोबर आहोत आणि स्वराज्य हितासाठी या करत्या जाणत्या पंथाची साथही सोडणार नाही. मग काय,
हर हर महादेव. आता कस धारात्या जरूर काहीतरी षडयंत्र असणार. काय बोलताय? कसलं षडयंत्र? अगं कावेरी बाई आल्या होत्या, रडत होत्या ग त्या. वय बघितलं म्या. तोंडाला पदर लावून गेल्या. हाक मारली पण थांबल्या नाहीत. आम्हाला तेच सांगायला आल्या होत्या त्या. काय एवढं रडून सांगत होत्या? धारात्या त्यांच्या वाड्याच्या आडखोलीत मसलती सुरू आहेत. हाय का? झाल्या मसलती सुरू? काय चाललंय हे त्यांनाही नीटपणे समजलं नाही, पण जरूर काहीतरी संशयास्पद आहे. खरं बोललो तर तुम्हासनी राग येईल, पर तुम्ही शंभूराजासनी पन्हाळगडी जाऊच द्यायला नाही पाहिजे होतं. अगं आम्ही नकोच म्हणत होतो, हट्टही धरला होता आम्ही. कसला हट्ट? राजाने नुसतं बघितलं तरी इरगाळताय तुम्ही. ठाऊक नाही होय मला. आणि मग गेल्यावर झुरत बसायचं. धारात्या अव ज्या ठिकाणी आपल्या माणसावर घाला घातला तिथे कशाला जाऊ द्यायचं? का पाठवलं त्यासनी? मग आम्ही जातो पन्हाळगडी आणि जाऊन राजांच्या कानावर घालतो, त्यांना सावध करतो. नाही ना ग. हो पन्हाळगड काय जवळ आहे वय? का मग सोयरा मातोश्रींशी बोलावं? अव का कोणाशी बोलताय? घे सूर्यन घालुरी. काय कोणाशी बोलू नका. त्या परास फक्त लक्ष ठेवा. मग सरळ जाऊन अनाजी पंतांना अटक करू. अव काय होणार आहे अटक करून? पुन्हा ते मोकाट सुटणार. त्या परास गलत काम करत असताना धाड घाला. मग कावेरीबाई म्हणाल्या तसा तो सापळा बघून यायलाच पाहिजे. जा या बघून. येतोच. उद्या सकाळी अनाजी पंत गडावर आले की आम्ही त्यांच्या वाड्यावर जातो. बघतो आणि एकदाचा काय तो सोक्षमोक्षच लावतो. अगं बाई, खुंटीवरची पगडी अजून डोक्यावर चढली नाही. हं? हो. म्हटलं निघणं झालं नाही अजून. कुठे पाठवताय? अहो कुठे दुसरीकडे पाठवणार? आणि पाठवलं तरी तुम्ही जाल का? हं? सदरेवर म्हणतीये मी. सदरेवर गेला नाही? सदरेवर जाईल. काही कुठे? नाही, एरवी सगळ्यांच्या आधी सदरेवर हजर असता आणि आज इतके निवांत की आळस भरलाय. हं? जाताय ना? अहो बसलोय तर बसू द्या ना. का बसलोय मी आणि त्रास तुम्हाला होतोय? नाही ना? जा तुम्ही तुमचं काम बघा. अगं बाई, केव्हा जाणार आहे आणि केव्हा राणी साहेब येणार? त्या वाट बघत असतील. आज हम बहुत खुश हैं राणा जी. शहनशाह आप सदा खुश रहे. जीनत आपा से हमारी बात हो गई. आप तो जानते हैं ना, चुनिंदा फौज का दस्ता बहुत जल्द रवाना हो रहा है हमारे लिए. हमें हर वो मुमकिन मदद मिलने वाली है. हाँ, लेकिन उससे होगा क्या? आपका मतलब? साफ है शहनशाह, आप हासिल क्या करना चाहते हैं? अब हम और इंतजार नहीं करेंगे. मुगलिया फौज हमारे साथ है, हमारा हौसला बुलंद है. आप हमारे साथ हैं. अब हम दक्खन को हासिल करके ही रहेंगे. और वैसे भी अनाजी पंत भी तो हमारे साथ ही शामिल हैं. अनाजी पंत ना आए तो? ना आए तो ना सही, हमें कोई फिक्र नहीं. हमें परवाह नहीं है अनाजी की. शंभू राजे आपके बचपन के दोस्त हैं. आपका सारा संभाल अब उन्हीं के वास्ते है. आपका तो उन्होंने बाल भी बांका नहीं होने दिया. तो जिसने आपकी हर जरूरत, आपका रुतबा संभाल के रखा, आप उन्हीं से दगा करोगे? दगा करने पर खुद शंभू राजे ने हमें मजबूर किया है. बस अब हम और इंतजार नहीं करेंगे.
अगर हमें शंभू राजा से टकराना पड़ा तो भी हमें कोई परवाह नहीं। आप जानते हैं ना शहनशाह, शंभुराजे राजा नहीं, छावा है। छावा, शेर का बच्चा। ये बात कभी मत भूलना। आप हमें डरा रहे हैं राणा जी? नहीं शहनशाह नहीं, हम तो आपके सामने परिस्थिति रख रहे हैं। शेर खान की क्या हालत हुई जानते हैं ना? विश्वासघात, झूठ, फरेब, इससे शंभुराजे को घनी नफरत है। ये राजनीति है राणा जी, राजनीति। और हमें जीनत आपा की रुझानात जच गई है, उसी ख्यालात पर चलेंगे हम। इसके आगे कोई बहस नहीं होगी। हाँ लेकिन खुदा हाफिज। अजून बैठक सुटली नाही वाटतं. निघालोय हो, पण म्हटलं जाताना सुपारीची 2 खांड तोंडात टाकावी. अहो मग टाका आणि मग विचार बदलला. म्हटलं पान खावं, विडा संपवून मग निघावं. कारण गडावर पान तंबाखू खाऊन कोण थुकत नाही. थांबा, मी देते विडा लावून. तुम्ही? नको नको. असू द्या हो, म्हणजे लवकर जाल सदरेवर. काय लवकर जा लवकर जा? तुमचं काही काम आहे का इथे? नाही ना? मग काय टुमणं लावलंय सारखं? जा निघा पोचा, काय चाललंय काय? ठेवा तू विडा, ठेवा. मी आपली मदत करत होते. पण तुमचा सदरेवर जाण्याशी काय मतलब? गडावर मारुतीला ही रुईची माळ घेऊन जा, म्हणजे जाता जाता म्हणून म्हणत होते. ठीक आहे, माळ अर्पण करतो, मग सदरेवर जातो. पण मारुती मला पावेल ना? पावेल हो. भक्तांना पावतो आणि पटलं नाही तर शेपटाचा तडाखाही देतो. द्या इकडे. मला पंतांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. आमच्या वाड्याच्या आडखोलीत त्यांनी कसला तरी लाकडाचा सापळा तयार केला. बोलण्यातून एकदा आलं की चक्रव्यूह आहे असं. माफी असावी राणी साहेब. हं? काय झालं राणी साहेब? कविराज, काहीतरी अनाकलनीय घडतंय असं वाटतंय आम्हाला. मतलब? गडावरची हालचाल तितकीशी नेहमीसारखी वाटत नाही हो. परंतु असं तर काहीच नाहीये. गडावर कधी न येणारी माणसं सरदार दिसतायत आम्हाला. कदाचित कामानिमित्त आले असतील. नाही कविराज, ही हालचाल नेहमीची वाटत नाही आम्हाला. कविराज, तुम्ही असं करा, राजांना खलिता पाठवा, त्यांना सावधगिरीचा इशारा द्या आणि गडावर येण्यास सांगा. आम्ही येताच शिक्कामोर्तब करू. आलोच आम्ही. राव, आपल्यावर नजर तर नाही ना? अजून तरी नाही. नक्की? खात्रीशीर नाही. मी मगाशी राणी साहेबांना बघितल्यासारखं झालं आणि नंतर दिसल्याच नाहीत. त्यो हाय की कलुषा गडावर घारीसारखा नुसता घिरट्या घालतोय. सरकार कुणासने मी धारेवर धरले आणि आपल्या कारभारासने मी एका जागी थांबू देत नाही.
याचा अर्थ एकच, आपल्याला घाई करायला पाहिजे. आपल्याकडे वेळ कमी आहे. ऐकलं का? आता आपल्या विश्वासातली माणसं जी गडावर आलीत त्यांच्याशी जास्त आपण लगट करायची नाही. ते तुम्हीच सांभाळा. मी तर कोणाचा वाराही लागू देत नाही. तेवढं कलुषावर लक्ष ठेव. त्याचीच पाळत दिसते आपल्यावर. या. कुठं? मशिदीकडे. उद्या अकबर येतो आहे, त्याची गैरसोय होऊ नये. बघू तरी पडझड आहे नाही. कसा आहे, बादशाह आहे तो, त्याचा मिजाज खुश राहिला पाहिजे. या. मी म्हणत होते तो हात सापळा. पण कावेरीबाई, हा तर सापळा नाही वाटत हो. राणीसाहेब, सापळाच आहे. पंत इथेच येतात आणि बोलतात समोर उभे राहून. कुणाशी बोलतात? या सापळ्याशी. कारभारी असले तर कारभाऱ्यांशी. तुम्ही कधी ऐकलंय ते काय बोलतात? मी प्रयत्न केला 2-3 वेळा, पण पंतांना राग येतो. इकडे उभं राहू देत नाही. कावेरीबाई, हा उतार कसला हो? यात मध्ये काहीतरी ठेवतात, इकडून गोळा सोडतात. आम्हाला तो गोळा बघायचा आहे. खरं तर इकडेच असतो, पण नाही सापडत आहे. नसेल सापडत तर राहू द्या. तुम्ही जरा लक्ष ठेवा. आम्ही देखील याचा विचार करू. हे काय आहे, कशासाठी बनवलंय आणि या मागची कारणं काय हे कळेलच लवकर. वाटलं तर आम्ही पुन्हा येऊ. मुजरा राणीसाहेब. आपण इथवर येण्याची तसदीक घेतली. आम्ही असंच आलो होतो कावेरीबाईंना भेटायला. बरं केलं. अहो, काहीतरी गोडाधोडाचं करा. नाही, नको. आम्हाला घाई आहे. पाहुणचार टाळू नका. तशी घाई असती तर तुम्ही दिवाणखान्यातूनच निघून गेला असतात, पण इथवर आलात म्हणजे वेळ असणार. आम्ही इथवर आलोय ते कावेरीबाई दिवाणखान्यात नव्हत्या. त्यांना हाक मारत इथवर आलो आम्ही. असं. या. हे बघितलंत ना? काय हे? हे आमच्या अवनतीचं प्रतीक. सुरनीस होतो, मुजुमदार झालो. वरून खाली घसरगुंडी. हे बघा. ही तरा अनाजी पंतांची. खरं तर हे मी दिवाणखान्यातच ठेवणार होतो, पण म्हणतात ना, सल नेहमी आत ठेवावा, म्हणून इथे ठेवलाय. अहो हो, गोडाधोडाचं काहीतरी बघा. नाही, नको. आम्हाला घाई आहे. ते लक्षात आलं.
मगाशी पाहिलंही तुम्हाला, पण तोपर्यंत तुम्ही आमच्या घरी पोहोचला ती. घाईचं कारण लवकरच कळेल. येतो आम्ही. घाई तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त झालीये शहजादा अकबराला गडावर आणण्याची. राणी साहेब, बघत राहा. आज हा चक्रव्यूह बघायला आलात, पण उद्या त्यात तुम्ही फसणार आहात.